ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकून या उठला. अशा प्रकारची विजय घोषणा आजच्या संपूर्ण विधीमध्ये करण्यात आलेली आहे. ख्रिस्ताखाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, थॉमस एडिसन यांचं नाव तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असेल. जगविख्यात अशा प्रकारचे शास्त्रज्ञ, त्यांच्या प्रयोगशाळेला आग लागली, लाखो रुपयांचं नुकसान होण्याच्या तयारीत. अशा पार्श्वभूमीवरती आपला मुलगा चार्ल्स थॉमस एडिसन ह्याला ते बोलावतात आणि सांगतात, मुला हे दृश्य बघ आणि जाऊन तुझ्या आईला बोलावून आण. अशा प्रकारचं दृश्य तुला परत कधी बघायला मिळणार नाही. तो मुलगा अक्षरशः रडू लागला आणि सांगू लागला, डॅडी केवढं मोठं नुकसान ह्या ठिकाणी होत आहे, लाखो रुपये त्या ठिकाणी बेचिराख होत आहे आणि तुम्ही सांगत आहात की असं दृश्य कधीच बघायला मिळणार नाही आणि जाऊन मम्मीला बोलवायचं. तरी देखील आग्रहापोटी त्याने जाऊन आपल्या आईला बोलावलं. तिने तर अक्षरशः हंबरडाच फोडला आणि थॉमस एडिसन तिला सांगत आहे, ह्या संपूर्ण दृश्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिक. ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत, बेचिराख होत आहे, त्याची राख बनत आहे, परंतु त्याचबरोबर ह्यामध्ये माझ्या सगळ्या चुका देखील भस्मसात होत आहेत. ह्याच प्रयोगशाळेमध्ये मी बरेच प्रयोग केले आणि ते प्रयोग करत असताना माझ्या हातून बऱ्याच चुका झाल्या. आता ह्या सगळ्या चुका ह्या ठिकाणी बेचिराख होत आहे. उद्यापासून मी नव्या जोमाने सुरुवात करणार आहे. ह्याच ठिकाणी जिथे तुम्हाला राग दिसत आहे तिथे मी एक नवीन सुरुवात करणार आहे. जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन. एकीकडे हे थॉमस एडिसन आणि दुसरीकडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावरती संशय घेणारा प्रेषित थॉमस. ह्या दोहोंमध्ये जणू काही ख्रिस्त सभा प्रवास करत आहे. आज आपण जो विधी साजरा करत आहोत, पुनरुत्थानाचा जागरण विधी, त्या विधीमध्ये जे 4 भाग आहेत त्या 4 भागांमध्ये एक महत्वाचं सत्य दडलेलं आहे की परमेश्वर माणसाला नव्याने सुरुवात करण्यासाठी सातत्याने पाचारण करत असतो. जेव्हा माणसाला वाटत असतं सगळं काही संपलं, त्याच वेळेला परमेश्वर माणसाच्या जीवनामध्ये प्रवेश करत असतो, एक नवी सुरुवात त्या ठिकाणी करत असतो. रिटायर झालेले एखादे प्रिन्सिपल असतात, त्यांना वाटत असतं की आता आपलं सर्व कार्य संपलं. त्याच वेळेला त्यांना परमेश्वर दुसरीकडे बोलावतो आणि आणखी उत्तुंग असं शिखर हा मनुष्य गाठत राहतो. अगदी त्याचप्रमाणे आजचे हे जे 4 प्रकार आहेत ह्या विधीतले, त्या सगळ्या प्रकारांमध्ये ते सत्य दडलेलं आहे. पहिला प्रकार आहे प्रकाश विधी. आपण संपूर्ण त्या विधीमध्ये सहभागी झालो. काय नक्की त्या ठिकाणी घडलं? सगळीकडे अंधकार असताना त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करण्यात आला. कशा प्रकारे हा अग्नी नेहमी प्रज्वलित करण्यात येत असतो? फुंकर घालून ती आग प्रज्वलित केली जाते. विश्वाच्या प्रारंभी देखील सगळीकडे भयानक अंधकार पसरलेला होता आणि परमेश्वराचा आत्मा जलाशयावरती तळपत होता. तो परमेश्वराचा आत्मा म्हणजे परमेश्वराने घातलेली फुंकर. त्यानंतर परमेश्वराने उच्चारलेला पहिला शब्द आहे यही ओर वा यही ओर. हे हिब्रू शब्द आहे, त्याचा अर्थ प्रकाश होवो आणि प्रकाश झाला. आणि त्या ठिकाणी चटकन तिकडे प्रकाश निर्माण झाला. त्या प्रकाशापासून ही मेणबत्ती आपण प्रज्वलित करून 3 टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी घेऊन आलो. त्या 3 टप्प्यामध्ये ख्रिस्ती व्यक्तीचं पाचारण दडलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे असं आपण जाहीर करतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या हातातील मेणबत्ती प्रज्वलित केली जाते, म्हणजे आपण जगाचा प्रकाश आहोत असं आपण त्या ठिकाणी जाहीर करत असतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये सगळे दिवे प्रज्वलित केले जातात. ख्रिस्त सभा संपूर्ण जगाचा प्रकाश आहे अशा प्रकारची घोषणा ह्या संध्याकाळी ह्या रात्रीच्या विधीमध्ये आपण करत असतो. नंतर ही मेणबत्ती ह्या ठिकाणी आणून स्टँडवरती ठेवली जाते आणि त्या मेणबत्तीला धूप दिला जातो. त्याचं कारण असं आहे, ही मेणबत्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. लवकरच ह्या मेणबत्तीचं पुढे आपण काय काय करणार आहोत त्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं. कशा प्रकारे ख्रिस्त सभा आपल्याला एक नवीन सुरुवात करण्यासाठी ह्या मेणबत्तीच्या प्रकाशामधून एक पाचारण करत आहे. त्या मेणबत्तीवरती आपल्याला धुपाच्या 5 कांड्या दिसत आहेत. ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या 5 पवित्र जखमांचं प्रतीक आहे. बिशप फुलटनशील ह्यांनी त्याविषयी किती सुंदर म्हटलेलं आहे की दाविदाने 5 गुळगुळीत गोटे घेतले आणि गोलायतचा वध केला.
प्रभू येशू ख्रिस्ताने 5 खरमरी जखमा घेतल्या आणि साक्षात मृत्यू नाहीसा केला. म्हणूनच त्या जखमांचं प्रतीक त्या ठिकाणी लावलेलं आहे. त्या जखमां दर्शविण्यासाठी 5 धुपाच्या कांड्या आहेत, कारण धुपाच्या कांड्या ह्या सुगंधित असतात. प्रभू येशू ख्रिस्तांच्या जखमा देखील सुगंधित, त्या जखमाला दुर्गंधी येत नाही. स्टिग्माता नावाचा एक प्रकार आहे. स्टिग्माता म्हटल्यानंतर पवित्र व्यक्तीच्या अंगावरती प्रभूच्या 5 पवित्र जखमा उमटत असतात. म्हणजे ही व्यक्ती प्रभूच्या दुःख सहनाशी पूर्णपणे एकरूप झालेली असते. संत पाद्रे पियो, संत फ्रान्सिस असिसीकर अशा काही महनीय व्यक्ती की ज्यांच्या अंगावरती ह्या 5 पवित्र जखमा उमटलेल्या, शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत त्याच्यातून रक्त व्हायचं आणि त्या रक्ताला आठवडाभर कधीच दुर्गंधी यायची नाही. उलट त्या व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांना एक स्वर्गीय सुगंध जाणवायचा. हे सगळं कशासाठी विचारात घ्यायचं? माणसाच्या जीवनामध्ये देखील अशा काही जखमा असतात. उदात्त कारणासाठी माणसाला झालेल्या त्या जखमांना दुर्गंधी येत नसते. माणूस मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने कौतुकाने त्या जखमा परत परत चघळत राहतो, कारण त्याच्यातून प्रत्येक वेळेला सुगंधच पसरत राहत असतो. म्हणून माणसाने स्वतःला विचारायचं की कोणत्या प्रकारच्या जखमा मी सतत कुरवाळीत बसत असते. म्हणजे ज्या जखमा मी स्वतःहून निष्काळजीपणामुळे दुर्लक्ष केल्यामुळे केलेल्या आहेत त्यांना सुगंध येणार नाही, त्यांना तर दुर्गंधच येणार. पश्चातापाचा, अपराधीपणाच्या भावनेचा आणि स्वतःला जणू काही दोषी ठरवण्याचा दुर्गंध तिकडे येत असतो. परंतु ज्या जखमा इतरांना मदत करण्यासाठी, धर्मासाठी, देशासाठी, समाजासाठी माणसाने झेललेल्या असतात त्या जखमांना एक सुगंध येत असतो. आणि अशा प्रकारची ही मेणबत्ती घेऊन ह्या ठिकाणी आपण आलो. इस्रायली लोक सुद्धा अरण्यामध्ये प्रवास करत होते. रात्रीच्या वेळेला अग्निस्तंभाच्या रूपाने परमेश्वर त्यांच्यामध्ये उपस्थित होता. आता नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण जगाचा प्रकाश म्हणून ह्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यानंतर आपण ती विजय घोषणा केली. अशा पद्धतीने पहिला जो भाग होता त्या पहिल्या भागातून एक अत्यंत महत्त्वाचं सत्य माणसाने स्वीकारायचं आहे की अंधारातून प्रकाशात येण्यासाठी, एक नवी सुरुवात करण्यासाठी आजचा हा जागरण विधी आपल्याला पाचारण करत आहे. आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आणि त्या ठिकाणी सगळी वाचनं आपल्यापुढे सादर करण्यात आली. ही जी सगळी वाचनं आहेत तो आपल्या तारणाचा इतिहास आहे आणि इस्रायली तारणाचा इतिहास 7 टप्प्यांनी बनलेला आहे. प्रत्येक टप्प्यामध्ये काहीतरी विशेष दडलेला आहे. पहिला टप्पा आहे निर्मितीचा. त्याच्यामध्ये काय विशेष दडलेला आहे? साक्षात परमेश्वर निर्माता आहे, माणूस त्याची प्रतिमा आहे, स्त्री पुरुष समान आहे. संपूर्ण सृष्टी परमेश्वराने निर्माण करून माणसाच्या हाती सोपवलेली आहे. परंतु माणूस मात्र दुर्बळ आहे, त्याच्या हातून पाप घडू शकतं. तसं पतन आदाम आणि एवा ह्यांनी त्या एदेन बागेमध्ये अनुभवलं. पण त्याच ठिकाणी सापाची नांगी ठेचण्याचं शुभवृत्त त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. त्याला प्रोटो एव्हँजेलियम म्हणजे पहिली गुड न्यूज असं म्हटलं जातं. म्हणून हा निर्मितीचा पहिला टप्पा. दुसऱ्या टप्प्यामध्ये निवड. परमेश्वर कोणाची निवड करत असतो? अब्राहमासारख्या एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीची की ज्याचं वय झालेलं आहे, कुठल्याही प्रकारे आशा नाही. त्या ठिकाणी तो मनुष्य श्रद्धा प्रकट करतो आणि त्याचा विश्वासच त्याचा जणू काही नीतिमत्व आहे असं दाखवलं जातं. किंवा मोशेसारखा तोत्रा माणूस निवडला जातो, तोच फारोचं कंबरनं मोडू शकतो हे आपल्याला दिसून आलेलं आहे. परमेश्वर निर्माण करतो, निवड करतो आणि माणसाबरोबर करार करतो. 7 प्रकारचे करार संपूर्ण जुन्या आणि नव्या करारामध्ये आपल्या पुढे सादर करण्यात आलेले आहेत. आदामाबरोबर, नोहाबरोबर, अब्राहमाबरोबर, मोशेबरोबर, दाविदाबरोबर, इर्मया संदेशाबरोबर आणि त्या सगळ्यांचा कळस गाठण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त नव्या कराराचं रक्त सांडतो आणि मानव जातीबरोबर एक आगळा वेगळा करार करत असतो. अशा पद्धतीने ती कराराची मालिका प्रभूच्या पुनरुत्थानाद्वारे कळसाला पोहोचत असते. परमेश्वराने करार जरी केलेला असला तरी माणूस मात्र आज्ञाभंगाचं पाप करत असतो आणि त्याची शिक्षा माणसाला होत असते. हे बायबलच्या इतिहासामध्ये दडलेलं आहे. परंतु शिक्षा नष्ट करण्यासाठी नव्हे
तर शुद्ध करण्यासाठी होत असते, हे देखील आपल्या बायबल सांगत आहे. माणसं बाबिलोनच्या हद्दपारीत गेली, परमेश्वराने त्यांना परत एकदा पुन्हा मायभूमीत आणलं. आपण शेवटचं वाचन ऐकलेलं आहे की मी तुमच्या कबरा उघडीन, मी तुम्हाला नवीन हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, मी तुमच्यावरती पवित्र पाणी शिंपडीन, तुम्ही माझे लोक व्हाल, मी तुमचा परमेश्वर होईल. एक नवी सुरुवात करण्यासाठी अशा प्रकारे ही सगळी वाचनं आपल्याला पाचारण करत असतात. हे इस्रायलच्या इतिहासाचे वेगवेगळे टप्पे, ती शिक्षा झाल्यानंतर परमेश्वर नूतनीकरण करतो, एक नवीन जीवन सुरुवात करण्यासाठी पाचारण करतो, परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्यावरती उतरतो आणि नवजीवन त्याच्या ठाई माणूस जगायला सुरुवात करत असतो. अशा पद्धतीने हा जो प्रभू शब्दविधी आहे तो आपल्यासमोर सादर केला जात असतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण लवकरच बाप्तिस्मा विधी जो आहे त्याच्या संदर्भात थोडंसं चिंतन करणार आहोत. ख्रिस्त सभा कशा पद्धतीने हा विधी आजच्या रात्री साजरा करत आहे त्याच्या मागे छोटीशी बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी आहे की पूर्वीच्या काळी यहुदी लोक जेव्हा पश्चाताप करायचे तेव्हा नुसती कपाळाला नाही तर संपूर्ण अंगाला राख फासायची आणि मग लोकांच्या लक्षात यायचं ह्या माणसाला पश्चाताप झालेला आहे आणि एकदा त्याने पश्चाताप केला की त्याला समुदायामध्ये परत घ्यायचं, पण तशीच राख अंगाला कशी ठेवायची म्हणून त्याला विधीपूर्वक स्नान घातलं जायचं. त्यानंतर त्याचा समावेश कम्युनिटीमध्ये किंवा समुदायामध्ये केला जायचा. अगदी तेच आपल्या बाबतीत आता घडणार आहे की राखेच्या बुधवारी आपल्या कपाळाला राख लावण्यात आली, आता आपल्यावरती पवित्र पाणी शिंपडण्यात येणार आहे. त्याद्वारे आपल्याला आठवण केली जाणार आहे की परमेश्वराने बाप्तिस्म्याद्वारे आपल्याला शुद्ध केलेलं आहे. जर आपल्या हातून ह्या काळामध्ये चुका झाल्या असतील तर त्या अभिवचनांचं नूतनीकरण करायचं. 2 टप्प्यामध्ये हे नूतनीकरण त्या ठिकाणी केलं जात असतं. पहिल्या टप्प्यामध्ये सैतानाचा, त्याच्या पोकळ आश्वासनाचा आणि त्याच्या दुष्कृत्यांचा धिक्कार केला जातो. दुसऱ्या टप्प्यामध्ये परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, ख्रिस्त सभा आणि संतांचा परस्पर संबंध वगैरे ह्या सगळ्या घटकांवरती श्रद्धा प्रकट केली जात असते. त्याच्या अगोदर जी प्रार्थना ह्या ठिकाणी केली जाते तिथे थोडंसं लक्ष ठेवा. काय नक्की घडणार आहे ते बघा की ती जी मेणबत्ती आहे ती जलकुंडामध्ये 3 वेळा बुडवली जाणार आहे. ती कशासाठी त्या ठिकाणी 3 वेळा बुडवून काढली जात असते? मेणबत्ती हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. जलकुंड हे ख्रिस्त सभेचं प्रतीक आहे. ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा हे वधू आणि वर आहे. पती पत्नीच्या मिलनातून बालक जन्माला येतात. ख्रिस्त आणि ख्रिस्त सभेच्या मिलनातून पाणी जे पवित्र होत असतं त्यातून बाप्तिस्म्याद्वारे माणूस नवा जन्म घेत असतो. म्हणजे ख्रिस्त सभा ही आपली दुसरी आई आहे हे त्या ठिकाणी आपण नकळत जाहीर करत असतो. म्हणून त्या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवायचं कशा प्रकारे ते जे पाणी आहे ते पाणी आपल्या बाप्तिस्म्याचं स्मरण करून देणारं आहे. प्रत्येक वेळा आपण देवळात प्रवेश करतो तेव्हा आपण जलकुंडातून 2 थेंब पाण्याचे घेतो, स्वतःला पवित्र क्रूसाच्या खुणेने चिन्हांकित करतो. काय नक्की त्याच्यामध्ये दडलेलं असतं? पवित्र त्रैक्याच्या नावाने माझा बाप्तिस्मा झालेला आहे, पाण्याने माझा बाप्तिस्मा झालेला आहे हे आपण जाहीर करत असतो. हा बाप्तिस्मा म्हणजे नक्की काय झालेला आहे? बाप्तिस्मा न घेतलेल्या व्यक्तींपेक्षा मी वेगळा आहे का हे माणसाने तपासून पाहायचं. प्रायश्चित्त काळाचे 2 महत्त्वाचे हेतू होते. एक हेतू म्हणजे बाप्तिस्म्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ईस्टरच्या जागरण विधीमध्ये बाप्तिस्मा द्यायचा. आज आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये 165 उमेदवारांना वेगवेगळ्या ठिकाणी बाप्तिस्मा दिला जाणार आहे. आणि दुसरा हेतू आहे ज्यांचा बाप्तिस्मा आपल्यासारख्यांचा झालेला आहे त्यांनी बाप्तिस्म्याच्या वचनांचं नूतनीकरण करायचं आहे. अशा पद्धतीने आपण बाप्तिस्माचं नूतनीकरण करत असतो. नक्की काय करत असतो? बाप्तिस्मा स्वीकारायचा म्हणजे येशूच्या दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थानामध्ये सहभागी व्हायचं. अंत्यविधीच्या मिसाच्या वेळेला एक प्रार्थना असते की ह्या जगातून बोलावून घेतलेल्या अमुक अमुकाची तू आठवण कर. बाप्तिस्म्याद्वारे तो ख्रिस्ताठाई मरण पावला, त्याला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर.
म्हणजे आपण ख्रिस्ती माणसं जणू काही आता जुना मनुष्य काढून टाकतो, बाप्तिस्म्याद्वारे नवा मनुष्य धारण करत असतो, एका नवीन जीवनाला सुरुवात करत असतो. आत्तापर्यंत 6 आठवड्याची उपवास काळाची रिट्रीट आता संपलेली आहे. आत्तापासून 7 आठवड्याची दुसरी उत्सवपूर्ण रिट्रीट सुरू होत आहे. ही पहिल्या रिट्रीटचा उच्चांक ईस्टरच्या मेणबत्तीच्या प्रकाशात होतो. दुसऱ्या रिट्रीटचा उच्चांक पवित्र आत्म्याच्या अग्नीच्या दिवशी म्हणजे पेंटेकोस्टच्या दिवशी होत असतो. म्हणून पोप बेनेडिक्ट 16वे काय म्हणतात बघा, पहिली रिट्रीट पृथ्वी तलावरील जीवनाचं प्रतीक आहे, जिथे माणूस पापात गुंतलेला आहे, पश्चाताप करत आहे, झगडत आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु ही आता दुसरी रिट्रीट जी आजपासून सुरू होत आहे ते स्वर्गीय जीवनाचं प्रतीक आहे. तिथे माणसाने कसा प्रवेश केलेला आहे? बाप्तिस्मा विधी घेऊन. आपण देखील स्वतःला विचारायचं की मी खरोखरच ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे का, की अजूनही मी माझ्या जीवनातील उपवास काळामध्ये दडून पडलेलो आहे, मोहाशी अजूनही झगडत आहे, संघर्ष करत आहे. चौथ्या विधीकडे आपण लवकरच येणार आहोत आणि तो आहे ख्रिस्त शरीर विधी, ज्याद्वारे ह्या संपूर्ण काळाचा जणू काही आपण कळस गाठणार आहोत. आजच्या दिवसापासून पुढील सगळे 50 दिवस आपण जेव्हा आपला मिस्साबली संपवणार आहोत त्याचा समारोप करताना हालेलुया हा शब्द त्याला जोडला जात असतो. कशासाठी? ह्या पुढे आपण ईस्टरचे लोक आहोत. हालेलुया हे आपल्या मुखावरचं सतत गायन असणार आहे, हे माणसाने लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणूनच आपण पुनरुत्थान काळामध्ये ह्या क्षणापासून प्रवेश करत आहोत. एका नवीन जीवनाचा प्रारंभ ह्या क्षणाला करत आहोत. त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आपल्याला लाभावी. ख्रिस्त आज विजयी झाला, मरणात जिंकून या उठला, हे आपल्या जीवनातून दिसावं. म्हणून त्या पुनरुत्थित ख्रिस्ताकडे कृपा आणि शक्ती मागूया.